नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण वृत्ते आणि त्यामध्ये असणारे जे काही गण आहेत, ते गण कसे लक्षात ठेवावे यासाठीच्या काही ट्रिक्स आपण दिलेल्या होत्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील अक्षरगण वृत्ते ओळखण्याची जबरदस्त ट्रिक पाहणार आहोत. मित्रांनो, जे काही उर्वरित वृत्ते होते, जे अक्षरगण वृत्ते होते, हे सर्व अक्षरगण वृत्ते या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि या व्हिडिओनंतर आपल्याला 5 सेकंदात अक्षर गणवृत्त ओळखायला 100% येणार आहे. जाऊयात पुढे पाहूयात मग मराठी व्याकरणातील अक्षर गणवृत्ते ओळखण्याची जबरदस्त ट्रिक. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला PDF हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही PDF आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात आणि पाहूयात मग आपण आता या ठिकाणी अक्षर गणवृत्ते लक्षात ठेवणे आणि ओळखणे खूप सोपे आणि मजेशीर आहे. गणांचे आद्याक्षर आणि अक्षरांची संख्या वापरून आपण एक भन्नाट शॉर्टकट ट्रिक या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. बघा आता ज्यावेळेला आपल्याला वृत्ते जर आपण टॉपिक समोर ठेवला तो खूप अवघड जातो. परंतु आपल्या ज्या काही कमेंट्स आहेत म्हणजे प्रत्येक जण भरपूर जणांनी आपल्या मागच्या 2 व्हिडिओला खूप प्रेम दिलेलं आहे आणि कमेंट्ससुद्धा खूप पॉझिटिव्ह केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आणखी सकारात्मक ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हा जो वृत्तेचा जो भाग आहे हा आपण कंप्लीट पूर्ण करणार आहोत. जाऊयात मग बघा खाली काही वृत्ते आपण जी काही ट्रिक्स आहेत त्या समजून घेण्या अगोदर हा एकदा तक्ता आपण अभ्यासूयात. बघा एकदा वृत्त आहे आता हे इंद्रवज्रा. बघा इंद्रवज्रा याचे जे अक्षर जर पाहिले तर हे 11 आहेत आणि याचा गण जर पाहिला तर लघुगुरूंचा क्रम त, त, ज, ग, ग. आता हे कसे असतात हे आपण पाहिलेले 3-3 अक्षराचे गट पाडायचे असतात आणि त्यावरून हे काय होत असतात, हे गण तयार होत असतात. ह्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले. यती कितवर आहे? यती म्हणजे काय आहे? थांबण्याची जागा, पॉज घेण्याची जागा. तर ती 5व्या अक्षरावर आहे. पुढचा आहे उपेंद्र वज्रा. आता याच्यात सुद्धा 11 अक्षरे आहेत. जत, जगत, ग अशा पद्धतीनं 5व्या अक्षरावर याची सुद्धा यती आहे. त्यानंतर भुजंग प्रयात हे 12 अक्षरं आहेत याच्यात आणि य, 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 य हे 4 य, 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 य अशा प्रकारे आहेत. 6व्या अक्षरावर आणि 12व्या अक्षरावर याची यती आपल्याला पाहायला मिळते. वसंत तिलका हे 14 अक्षरांचे थोडक्यात हे चरण आपल्याला पाहायला मिळेल. त, भ, ज, ज, ग, ग 8व्या अक्षरावर ही यती आपल्याला याची पाहायला मिळते. मालिनी हे याच्यामध्ये 15 अक्षरे आहेत. न, न, म, य, य हे आहेत आणि 8व्या अक्षरावर त्याची यती आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा वृत्त आहे शिखरिणी. हे 17 अक्षराचा असलेला आहे आणि गण याचं जर पाहिलं तर यम, न, स, भ, ल, ग 6व्या आणि 11व्या अक्षरावर त्याची यती आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वी हे वृत्त आहे आणि थोडक्यात एकूण अक्षरे त्याचे सुद्धा 17 आहेत. ज, स, ज, स, य, ल, ग आणि 8व्या आणि 9व्या अक्षरावर आपल्याला यती पाहायला मिळते. त्यानंतर आहे पुढे मंदाक्रांता. आता मंदाक्रांतामध्ये सुद्धा 17 अक्षर आपल्याला पाहायला मिळतात आणि म, भ, न, त, त, ग, ग हे आपल्याला थोडक्यात गण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 4थ्या, 10व्या आणि 17व्या अक्षरावर यती आपल्याला पाहायला मिळते. बघा याच्यात 3 अक्षरावर यती आहे. शार्दूल विक्रीडित याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे 19 अक्षरांचा हा थोडक्यात म्हणजे थोडक्यात हा वृत्त आहे आणि त्यामध्ये मग म, स, ज, स, त, त, ग आणि मग 12व्या आणि 7व्या अक्षरावर याची यती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर शेवटचं अक्षरगण वृत्त आहे ते म्हणजे स्त्रकधरा. आता याच्यात 21 असे थोडक्यात आपल्याला या चरणात अक्षर पाहायला मिळतात. म, र, भ, न, य, य, य. आता बघा 7व्या, 14व्या आणि 21व्या अक्षरावर आपल्याला ही यती पाहायला मिळते. आपण आता काही शॉर्टकट्स पाहणार आहोत मित्रांनो. हा टेबल एकदा आपल्याला समजला म्हणजे आपल्याला हे बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील, की आपण थोडक्यात वृत्त, त्याच्यात अक्षरं किती आहेत, त्याचं गण कोणतं आहे आणि त्याची यती कोणत्या अक्षरावर आहे, यासाठीचा हा टेबल आपण समजून घेतलेला आहे. आता आपण हे ट्रिक्स म्हणजे ओळखायचं कसं, लक्षात कसं ठेवायचं, हे आपण एकदा पाहूयात. बघा, तर ठळक अक्षरे जे आहेत, हे थोडक्यात आपल्याला ते त्याचं वृत्ताचं गण आहेत, म्हणजे हे आपल्या लक्षात येईल. आता बघा, इंद्रवज्रा तर याच्यात 11 अक्षरांचं आहे. आता बघा, इंद्रदेवाचा रथ आकाशात चाललाय. हे वाक्य आपण काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. म्हणजे कसं,
बघा, म्हणजे इथं बघा आपण लक्षात येईल म्हणजे हे यावरून आपल्या लक्षात येईल, की हे इंद्रवज्र आहे आणि हे आकाशात, आकाशात म्हणजे हे 11 अक्षर असलेला. म्हणजे इंद्र, देवाचा रथ आणि हे वज्रा म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल, की त्यावरून इंद्रवज्रा असं आपण नाव लक्षात ठेवायचे. ट्रिक काय आहे? वाक्य लक्षात ठेवायचे म्हणजे गण लक्षात कसे ठेवायचे वाक्य? तर जलद गगनात. बघा तर जलद गगनात म्हणजे ज ग ग हे आहे. आता वाक्य पाहूयात आपण. पुण्यप्रतापे मिळती सुखेही. बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल म्हणजे 3-3 अक्षरावरून आपण जो काही हे आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे थोडक्यात म्हणजे जो गण आहे तो गण आपल्याला पाडून आपल्या लक्षात येईल. तर मग असेच ज ग ग आपल्याला पाहायला मिळेल. ही 11 अक्षरे आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. बघा त्यानंतर म्हणजे आपल्या लक्षात येईल, की हे पहिलं वृत्त जे आहे याच्यात 11 अक्षरे आहेत आणि ही ट्रिक लक्षात ठेवायची, गण लक्षात ठेवायचे. तर जलद गगनात आणि त्यासाठी हे उदाहरण आपलं आहे एक पुण्यप्रतापे मिळती सुखेही. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे उपेंद्र वज्रा 11. आता बघा पहिला इंद्र वज्रा होता, आता हा उपेंद्र वज्रा आहे. उपेंद्र इंद्राच्या मागे जपून जातोय. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल अगोदर इंद्र आहे नंतर उपेंद्र आहे. म्हणजे उपेंद्र इंद्राच्या मागे जपून जातोय आणि त्याच्यात सुद्धा 11 अक्षरे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 11 अक्षराचे थोडक्यात आपल्याला 11 अक्षराचे आपल्याला 2 अक्षर गणवृत्त पाहायला मिळतात. इंद्रवज्रा आणि थोडक्यात उपेंद्र वज्रा. आता लक्षात ठेवायचे ह्याचं गण लक्षात ठेवण्याची जरा तर जपून गगनात. बघा म्हणजे काय जरा तर जपून गगनात म्हणजे ज ग ग हे आपण लक्षात आता ह्याचं उदाहरण जर पाहिलं तर उपासनेला दृढ चालवावे आपल्याला हे सांगता येईल. म्हणजे यावरून हे बघा आता लघु, गुरु, लघु जे आहे त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे हा ज गण आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या अक्षरावरून आपण हे काय करायचे ठरवायचं आहे. बघा त्यानंतर भुजंग प्रयात. आता हा 12 अक्षराचा हा वृत्त आहे. भुजंग म्हणजे साप. बघा हे वाक्य आपण लक्षात ठेवलं की भुजंग प्रयात. आता मग साप कसा चालतो? कसा चालतो? थोडक्यात आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे हां. बघा त्यानंतर बघा य, 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 य म्हणजे 4 वेळा य जे आहे ते मना सज्जना भक्तिपंथेची जावे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हां. आता त्यानंतर मग पुढे आपल्याला सांगता येईल चौथा आहे 14व्या अक्षर 14 अक्षर असलेला वसंत तिलका. वसंत ऋतू 14 फेब्रुवारीला. म्हणजे आपल्याला सांगता येईल वसंत ऋतू 14 फेब्रुवारी याच्यावरून आपण लक्षात ठेवायचं की वसंत तिलका आणि 14 अक्षरे आहेत. मग वाक्य ट्रिक काय आहे? बघा, तर भलतेच जवळ-जवळ गेलो गं. बघा, तर भलतेच जवळ-जवळ गेलो गं, म्हणजे त, भ, ज, ज, ग, ग हे आपण हे थोडक्यात गण आपल्याला पाहायला मिळेल. माते समान मानितो विषयास जो का, हे त्याचं हे वाक्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आहे मालिनी. बघा बघा, मालिनी. त्यानंतर मग आपल्याला सांगता येतं मालिनी 15 वर्षाची मालिनी खूप लाजरे आहे. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येते, की 15 वर्षाची मालिनी. अक्षर किती इथं? 15 आणि मग यावरून 15 वर्षाची मालिनी हे लक्षात ठेवायचे. मालिनी. आता गण लक्षात ठेवण्यासाठी हे वाक्य आपण लक्षात ठेवायचं नको, नको मला ये, ये. म्हणजे न, न, म, य, य हे गण आपल्या लक्षात येतील. नको, नको मला ये, ये. त्यानंतर बघा वाक्य यासाठी आहे सुजन कसपटाही लेखिती नाखाळाला. त्यानंतर पुढचं आपल्याला सांगता येईल शिखरेणे. 17 अक्षरे उंच शिखरावर चढताना हे आपण लक्षात ठेवायचे. याला 17 अक्षरे आहेत. याची ट्रिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेली आहे. बाकी म्हणजे मालिनीचीही घेतलेली आहे. परंतु जे उर्वरित होते, जे सुरुवातीचे 11 अक्षरे असलेले इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा त्यासोबतच पुढे आणखी पृथ्वी आहे. बघा त्यामध्ये आता आपण शिखरिणी पाहतोय. बघा तर हे वाक्याचं गण लक्षात ठेवण्यासाठी यमाच्या मनात नसलेली भीती लागते. म्हणजे यम, न, स, भ, ल, ग या पद्धतीनं म्हणजे मना चंदनाचे परित्वा झिजावे हे वाक्य आहे. आणि हे गण लक्षात ठेवण्यासाठी हे वाक्य आणि वृत्त लक्षात ठेवण्यासाठी हे वाक्य उंच शिखरावर चढताना 17 अक्षराचं हा गण आहे. म्हणजे हे वृत्त आहे हे आपण लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पृथ्वी. ही सुद्धा 17 अक्षर. आपल्या पृथ्वीवर एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे त्यानंतर मग वाक्य कसं जसं-जसं पुढे जाल यश लगेच गवसेल. म्हणजे जसं-जसं य, ल, ग बघा आपल्याला यावरून लक्षात राहील.
त्यानंतर मग ह्याचं उदाहरण आपण "असे सदयतो किती, म्हणूनि साहते दुःखही." बघा या पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल. पृथ्वी हा आपण अक्षर गणवृत्त आपण पाहत होतो. बघा आता मंदाक्रांत आहे, हे सुद्धा 17 अक्षर. मंद गतीने चालताना, हे यावरून आपल्या लक्षात येईल मंदाक्रांता. म्हणजे यावरून 17 अक्षर आपण लक्षात ठेवायचे आहेत. आता ट्रिक काय आहे या वाक्य हे याचे गण लक्षात ठेवण्याची? "मला भलतीच नदीच्या तटावर तर गप्पा मारू ग." बघा यावरून म, भ, न, त, त, ग, ग. आणि मग ह्याचं वाक्य आहे, "मेघामागे दडत दडत चंद्र हा हसतो रे." असं हे वाक्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 9वा आहे या ठिकाणी शार्दूल विक्रीडित. 19 अक्षर आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. आणि मग शार्दूल म्हणजे वाघ त्याची तक्रार, म्हणजे शार्दूल विक्रीडित हे असं आपण लक्षात ठेवू शकतो. ट्रिक आपण यासाठी या ठिकाणी म्हणजे गण समजून घेण्यासाठी कशी असेल, तर "मला समजले जरा सरळ तर तक्रार गेली." बघा मग यावरून म, स, ज, स, त, त, ग हे आपल्या लक्षात येईल. माझा माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. ही ज्ञानेश्वरीतील ही ओवी आहे आणि हे शार्दूल विक्रीडित अक्षर गणवृत्त आहे. त्याचं हे थोडक्यात उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आहे 10वा आणि महत्त्वाचा म्हणजे थोडक्यात शेवटचा तो म्हणजे स्त्रकधरा. आता शार्दूल विक्रीडित आपण जनरली म्हणतो हा सर्वात मोठा आहे. परंतु त्याहीपेक्षा आपल्याला सांगता येईल, की स्त्रकधरा 21 फुलांची माळ म्हणजे हे स्त्रकधरा. आता ह्याच्यात बघा लक्ष म्हणजे गण कसा लक्षात ठेवायचा? मराठी रचना भलतीच नटून ये, ये, ये. बघा म्हणून म, र, भ, न, य, य, य. यावरून येती येती वसंती, फुलुनी फुलुनी ही, रंगती गंधकांती. अशा प्रकारे हे अक्षर आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा परीक्षेत अक्षर कसे ओळखायचे, सॉरी वृत्त कसे ओळखायचे, वृत्त ओळखण्याची ही 3 सेकंदाची ट्रिक आपण लक्षात आपण तरी 5 सांगतोय. बघा अक्षरे मोजायचे आणि त्यावरून 12 अक्षर असतील तर भुजंगप्रयात, 14 असतील तर वसंत तिलका, 15 असेल तर मालिनी, 19 असेल शार्दूल विक्रीडित आणि 21 असतील तर स्त्रकधरा आणि 11 असतील तर आपल्याला माहिती आहे इंद्रवज्रा आणि त्यानंतर उपेंद्रवज्रा. आता यात अक्षरावरून वृत्त फिक्स होते. गण सुद्धा आपल्याला बघायची गरज नाही. परंतु 11 जर असतील आणि त्यावेळेला बघा आपल्याला सांगता येईल, की म्हणजे ही पायरी 1 आहे आणि त्यानंतर जसं की 11 आणि 17 ही दुसरी पायरीतली बघा. सेम अक्षराचे थोडक्यात काही वृत्त आहेत. त्यामध्ये मग कारण यात एकापेक्षा जास्त वृत्ते पाहायला मिळतात. पहिल्या 3 अक्षरांचा लघुगृह क्रम क्रम काढायचा आणि मग 11 अक्षरे आल्यास पहिलं अक्षर जर गुरु असेल, तर तो इंद्रवज्रा. म्हणजे थोडक्यात तर तो त गण असतो. म्हणजे इंद्रवज्रा आणि दुसरं अक्षर पहिलं अक्षर जर लघु असेल तर तो ज असतो म्हणजे उपेंद्र वज्रा. हे फरक लक्षात ठेवा. आणि 17 अक्षराचं जरी असेल तर. तर बघा पहिलं अक्षर पहिल्या 3 अक्षराचा क्रम बघायचा. जर समजा हा क्रम असला लघुगुरूंचा, तर हा ज गण असतो. म्हणजे हा पृथ्वी. जर गण ज असेल तर पृथ्वी, जर गण य असेल तर शिखरिणी आणि गण म असेल तर मंदाक्रांता. तर अशा प्रकारची ही ट्रिक आपण मित्रांनो लक्षात घेऊ शकता आणि ह्या ट्रिकवरून आपल्याला पुढील सुद्धा म्हणजे हा जो वृत्तांचा भाग आहे, मला वाटतं अक्षर गणवृत्ते नक्कीच आपल्या या 3 व्हिडिओमधून कंप्लीट झालेले आहेत आणि नक्कीच हे व्हिडिओ आपल्याला म्हणजे फायदेशीर ठरणार आहेत. ही ट्रिक आपल्याला समजली असेल, तर पुढचं जो असेल जो काही वृत्त आहेत आपले म्हणजे पुढे जे काही मात्रा वृत्ते आहेत, छंद वृत्ते आहेत, तेही आपण या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून हळू घेऊन येणार आहोत. तर यासाठी नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो जास्तीत जास्त. थांबूयात या ठिकाणी. धन्यवाद. थँक सो मच.